उत्तम रयतेचे राजे स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठावर मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग तसेच इथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणींनो, माझे नाव प्रांजल आहे. शाद्रीच्या कड्या कबरांना पाजर फुटे, डोंगर मात्यांना घाम फुटे, झाडे शहरातील राणी विशाल बलाई, ज्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. अशा या मंगल दिन महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजे भोसले होय. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे जिजाबाई असे होते. शाद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, भगवाटी या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार व चाणाक्ष होते. त्यांना वडिलांचा फारसा सहवास लागला नाही, परंतु माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली. त्यांना बालवयात स्वराज्याचे स्वप्न शिवरायांच्या मनात रुजवले. शिवरायांच्या त्या दृष्टीने विजय घोड दौड सुरू केले. त्यांनी तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, जीवा महाराज असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. त्यांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंची मर्दन, असे असावे मावळ्याची वर्तन, ही छत्रपती शिवरायांची शिकवण. दुर्दैवाने 3 एप्रिल 1686 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. आज तरी ते आपले नसले